कशी वाटली पूजा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. चला आता मला बनवायचं आहे शिरा, मेथीची भाजी आणि चपाती. तर नमस्कार मंडळी, मी छाया. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवे सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी तुमच्यासोबत माझा छोटासा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चला तर ना सकाळचे सगळे कामं वगैरे आवरली आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता मी पूजा मांडते, कारण मी थोडीशी बाहेर गेलते आणि बाहेर जाऊन आल्याच्या नंतर मला चला आता आधी पूजा मांडून घेऊ आणि नंतर स्वयंपाक करू. तर गुरुवारची पूजा मांडण्यासाठी आता मी गेल्या हप्ती नव्हती मांडली, ह्या हप्तीच मांडली. माझ्याकडे मुखवटा वगैरे नाही, जसं आहे मूर्ती आहे, फोटो पण नाही. तर तुम्हाला दाखवते मी पूजा कशी मांडते. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचे आगमन करून घेतले, दिवा वगैरे लावला कळसाला, छान कुंकू स्वास्तिक काढली कुंकाचं, छान टिळे वगैरे दिले, जसं असतं तसं हमेशा करतो तसं. आणि कळसामध्ये पाणी, हळदी, कुंकू घातलं आणि आंब्याचे ढेगळे मी कालच आणून ठेवले होते, कारण मला माहीत होतं की मला बाहेर जायचं आणि ना मग बाहेर गेले की सगळं एका दिवशी करायचं म्हणलं की खूप उशीर होतो. तर मस्त मी इथे नारळाला हळदीचं मळवट भरला आहे, त्यावरती छान कुंकू वगैरे लावलं आहे. इतकं सुरेख दिसतं ना. तर सगळीच पूजा जर तुमच्यासोबत शेअर करायची म्हणलं की खूप मोठा व्हिडिओ होईल. चला चला तर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला तर आज पण कंटिन्यू राहा. चला मी तुम्हाला एकदा परत माझी पूजा दाखवते कशी आहे. तर चला मग काय झालं, देवघरामध्ये लाईट नव्हता, खराब झाला. तर परत लावू आपण. हे पण माझं छोटंसं देवघर आहे. तर आतमध्ये मस्त स्वामींचा फोटो आहे, मस्त कळस आहे, कळसाची पूजा वगैरे. आज पौर्णिमा होती तर सगळी पूजा झाली आणि मस्तपैकी काय झालं, आमच्या इथे फुलंच नाही, झाड खराब झालं, त्यामुळे फुलं वाचून सुनं सुनं वाटतं. पण थोडेसे पूजेसाठी आणले होते. पायी ते मस्त मूर्ती मांडली मी. फोटो माझा हे नाही तर मूर्ती आहे, तर मग मूर्तीच मांडली. इकडे छान समई लावली आणि इकडे पण समयच लावले. इथे पूजेचा दिवा आणि मस्त ते फळ वगैरे, गणपती बाप्पा आणि हे अशी पूजा केली मी कळसाची. कशी वाटती? खूप छान मस्त प्रसन्न वाटत आहे आणि पूजा होऊन बराच वेळ झालाय. हे पहा तरी पण दिवे मस्त आहेत. खरंच कोणतं पण घरामध्ये केलं ना खरंच भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. चला तर मग चला व्हिडिओला कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. चला हे पहा मी शिरा बनवते. रवा इथे मी भाजायला घातला होता, तर मस्त भाजत आलाय. कुठं बाहेर गेलं ना सगळीची एवढी धावपळ होती आणि घरचं काम, बाहेरचं काम. शेतात नव्हते गेले, आज घरीच होते, पण थोडंसं बाहेर गेलो की सगळंच काम राहून जातं. म्हणलं चला आता ना पूजा वगैरे झाली तर मला स्वयंपाक बनवते. मी म्हणलं होतं वरण चपाती बनवू, भात बनवू, भजे वगैरे बनवू. मम्मीच्या इथून ना मस्त अशी पालकाची भाजी आणली होती मी, पण तुमचे दाजी म्हणले नको आज नको बनवू तेलकट. आज थोडंसं बाहेर गेलतो तर खराब झालं तोंड, ॲसिडिटी झाली, तर साधंच बनवू. म्हणलं चला आपण काय करू, प्रसादामध्ये शिरा बनवू आणि मस्त मेथीची भाजी. आता ही मेथीची भाजी मी माझ्या बाबाच्या इथून आणलेले, शेतातून येता. तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल. थोडासा वेळ लागेल कारण एडिटिंगला वेळ लागतो आणि माझं थोडंसं चॅनलचं काम पण चालू आहे. तर म्हणलं चला टाकू हळूहळू जेवढे होईल तेवढे. आणि तुम्ही पण कमेंट करता ताई जसे असेल जसे जमेल तसे व्हिडिओ टाकत जा. तर खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही इतका छान सपोर्ट करता. तर मस्त मेथीची भाजी मी धुवून घेतली आणि गूळ ना कापून आदनामध्ये आधीच टाकून दिला. आधी रवा भाजून घेतला आणि गूळ नंतर विरघळला नसता, त्यामुळे मी गुळाचा शिरा बनवते आज. तर आधी आदनामध्ये गूळ कापून टाकला, त्यानंतर भाजलेला रवा घातला. आता इलायची पूड
जे आमकं ढमकं असेल ते आधीच घालून घेतलं होतं मी. एवढा मोठा व्हिडिओ काही शूट झाला नाही माझ्याच्यानं, आणि केला बी असता, करायचं काही नाही. पण ना व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की व्हिडिओ मोठा होतो आणि काही ना काहीतरी होतं त्यामध्ये. आता मी जो रवा होता आपला गरा भाजून घेतला, त्यामध्ये शिजू घातला. थोडासा कमी गॅस करून झाकण ठेवलं का 2-3 मिनिट तर मस्त फुलून येतो. आता तुम्ही म्हणता ताई तुम्ही याच्यात काहीच नाही टाकलं, तर खरंच काहीच नाही टाकला. थोडंसं तूप वगैरे गुळाचा बनवला, काजू बदाम काहीच नाही टाकलं, जे असेल तसंच केला. आता म्हणलं चला मेथीची भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची होती, बरेच दिवस झाले. पण ना मेथीची भाजी पण नव्हती, मग आज आणली ताजी आत्याने छान निसून ठेवली. तर म्हणलं चला आता ना आज शूटच करून टाकू. तर मस्त रवा झाला आहे. आता मी त्याला बंद करते आणि आपली भाजी आहे ती आदन टाकते. बारीक चिरून घ्यायची भाजी आधी. मेथीच्या भाजीला ना काहीच लागत नाही बरं. फक्त हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे. जर तुम्हाला कोरडी बनवायची असेल तर ते बिना पाण्याचं वाटायचं. जर माझ्यासारखी पातळ बनवायची असेल थोड्याशा रश्शाची, तर थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे करून घ्यायचं आहे. काय करायचं, त्याला मिक्सरला बारीक वाटायचं अशा पद्धतीने. जर कोरडी बनवायची असली तर सुक्का त्याला तिखट वाटून घ्यायचं. आता मी ना इथे मुगाची डाळ पण टाकणार आहे. मुगाची डाळ टाकली ना तर भाजी पण एकदम चविष्ट होते. माझ्या गणूला इतकी आवडते ना मेथीची भाजी. डाळ पण टाकून घेतली. भाजी झाली, एक चपात्या पण केल्या. आणि कशी वाटली भाजीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. आता तो शिरा होता ना तो छान मवागीर झाला आहे. झाकून ठेवला तर मस्त फुलून पण आला. मला चला आपण याच्या वड्या पाडून घेऊ, म्हणजे सगळ्यांना वाढायला सोपं पडतं आणि दिसायला पण छान वाटतं. त्याच्यावर खोबऱ्याचा खीस वगैरे तुम्ही टाकू शकता, मी काहीच नाही टाकलं, साधाच बनवला. चला सगळा स्वयंपाक झाला. मस्त मेथीची भाजी बनवली, चपाती, शिरा आणि थोडंसं दूध घेतलं मी. थोडीशी साखर टाकून, दूध, साखर आणि शिरा असं ताट भरलं आहे निवेद्यासाठी. मला निवेद्याला खीर नाही केली, पण गोड दूध काहीतरी पाहिजे. मग मी दुधामध्ये साखर टाकली थोडीशी आणि मस्त असं ताट केलं, साधं सिंपल. देवाला निवेद्य देऊ म्हणलं आणि त्यानंतर सगळेजण जेवण करू. तर इथे सगळी पूजापाती सगळी झाली होती आमची. म्हणलं चला आता एकदा नैवेद्य दिला आणि नंतर सगळेजण जेवण करू. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं. आवडला तर सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट करा. आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं घरामध्ये, खरंच खूप भारी वाटतं.